संजय गांधी निराधार योजनेबाबत मोठी अपडेट। एप्रिल महिन्याची पेन्शन लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे। नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहत आहात योजना महा अपडेट न्यूज चॅनल। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत संजय गांधी निराधार पेन्शन योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट। मित्रांनो, 9 एप्रिल 2026 पासून संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची पेन्शन वितरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे आणि अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याची पेन्शन जमा होण्यास सुरुवात देखील झाली आहे। स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता काही लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा झाल्याचे स्क्रीनशॉट देखील समोर आले आहेत। परंतु मित्रांनो, अजूनही हजारो लाभार्थ्यांच्या खात्यात एप्रिल महिन्याची पेन्शन जमा झालेली नाही। मग अशा परिस्थितीत ज्यांच्या खात्यात पेन्शन आलेली नाही त्यांनी काय करावे आणि आपली हक्काची पेन्शन कशी मिळवावी, ही सगळी महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या सबस्क्राइब बटनवर क्लिक करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल सिलेक्ट करा, कारण अशाच महत्त्वाच्या आणि खऱ्या अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी इथेच मिळतात। मित्रांनो, 9 एप्रिल पासून पेन्शन वितरण सुरू झाले असते तरी ही प्रक्रिया 16 एप्रिल 2026 पर्यंत सुरू राहणार आहे। यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काल रविवार असल्यामुळे बँका बंद होत्या, म्हणून अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत। परंतु आता 12 एप्रिल ते 16 एप्रिल दरम्यान मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांच्या खात्यात पेन्शन जमा होणार आहे। ज्यांच्या खात्यात अजून पैसे आले नाहीत त्यांनी काय करावे? जर तुमच्या खात्यात अजूनही पेन्शन जमा झाली नसेल तर सर्वप्रथम 16 एप्रिल पर्यंत प्रतीक्षा करा, कारण अनेक वेळा पेमेंट प्रक्रिया टप्प्याटप्प्याने केली जाते। 16 एप्रिल नंतरही पैसे न आल्यास करा ही कामे। जर 16 एप्रिल पर्यंत तुमची पेन्शन जमा झाली नाही तर खालील 2 महत्त्वाची कामे नक्की करा। तहसील कार्यालयात संपर्क करा। तुमच्या जिल्ह्याच्या तहसील कार्यालयात जाऊन पेन्शन विभागात चौकशी करा की आपली पेन्शन का थांबली आहे। आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवा। तहसील कार्यालयात जाताना आधार कार्ड, बँक पासबुक ही दोन्ही कागदपत्रे सोबत घेऊन जा। आधार बँक लिंक तपासा। खूप वेळा पेन्शन न येण्याचे मुख्य कारण म्हणजे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसणे, म्हणून तुमच्या बँकेत जाऊन एकदा नक्की तपासा की तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का नाही। महत्त्वाची सूचना मित्रांनो, जर तुम्ही ही 2 प्रक्रिया पूर्ण केल्या, तहसील कार्यालयात चौकशी, आधार बँक लिंक तपासणी, तर तुमची अडलेली पेन्शन लवकरच मिळण्याची शक्यता वाढते। तर मित्रांनो, सध्या पेन्शन वितरण प्रक्रिया सुरू आहे आणि 16 एप्रिल पर्यंत बहुतेक लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील, म्हणून घाबरू नका। थोडी प्रतीक्षा करा आणि दिलेल्या सूचना पाळा।